अध्याय 36 कंसाचा अक्रूराला गोकुळात जाण्याचा आदेश. वृंदावन श्रीकृष्णांच्या चिंतनातच सदैव मग्न होते. तेथील प्रत्येकजण श्रीकृष्णांच्या स्मरणात मग्न असे आणि अशा प्रकारे सर्वच व्रजवासी नेहमीच दिव्य आनंदाच्या सागरात पूर्णपणे बुडून गेलेले असत. परंतु हे भौतिक जगच इतके दूषित आहे की असुर लोक वृंदावनात देखील प्रवेश करून तेथील शांतपूर्ण स्थितीत विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करीत. एकदा अरिष्टासूर नावाचा असुर एका प्रचंड बैलाचे रूप धारण करून वृंदावनात आला. त्याची शिंगे अतिशय तीक्ष्ण व विशाल होती. त्याचे शरीर इतके प्रचंड होते की जसे ढग पर्वतावर घिरट्या घालतात त्याप्रमाणे ढग त्याच्या शरीरावर घिरट्या घालीत होते. तो मोठमोठ्याने ओरडत आपल्या विशाल अशा तीक्ष्ण शिंगांनी भूमी उकरू लागला. प्रथम नदीकाठची भूमी उकरल्यावर त्याने सरळ वृंदावन ग्रामात प्रवेश केला. तो दैत्य वृंदावनात शिरला तेव्हा तेथील भूमी धरणीकंप व्हावा त्याप्रमाणे हादरू लागली. त्याचे ओरडणे इतके भयावह होते की काही गर्भवती स्त्रियांचे आणि गायींचे गर्भपात झाले. त्या असुरांचे भयानक रूप पाहून सर्व वृंदावनवासी स्त्रीपुरुषांचा भयाने तरकाप उडाला. गायी आणि इतर पशु वृंदावन सोडून गेले. स्थिती फारच भयानक झाली होती. सगळे वृंदावनवासी श्रीकृष्णांना हाका मारू लागले, कृष्णा कृष्णा, आता आम्हाला वाचव. श्रीकृष्णांनी पाहिले की गायी देखील भयाने दूर निघून चालले आहे आणि तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर दिले, तुम्ही घाबरू नका, मी त्याचे पारिपत्य करतो. नंतर ते अरिष्टासुरासमोर उभे ठाकले आणि त्याला आव्हान देत म्हणाले, अरे अधम प्राण्या, तू गोकुळवासी जनांना काय भय दाखवितोस? अशा कृतीने तुला काय मिळणार आहे? तू माझ्या अधिकाऱ्याला आव्हान करण्यासाठी आला असशील तर मी तुझ्या पुढे द्वंद्वाला सिद्ध आहे. अशा रीतीने श्रीकृष्णाने आव्हान केल्यावर तो असुर त्यांच्या तीक्ष्ण शब्दांनी अतिशय खवळला. श्रीकृष्ण आपल्या एका सख्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्यासमोर उभे होते. तो असुरखुरांनी भूमी उकरीत आणि क्रोधाने आपली शेपटी उंचावी श्रीकृष्णांवर चाल करून येऊ लागला. त्याची शेपटी ढगांना स्पर्श करीत आहे असे दिसत होते. त्याच्या अग्नीसारखे लाल डोळे क्रोधाने गरगर फिरत होते. त्याने आपली धारदार शिंगे श्रीकृष्णांवर रोखली आणि तीव्र गतीने धावत येऊन इंद्राच्या वज्राप्रमाणे त्यांना धडक मारली. परंतु श्रीकृष्णांनी चपळाईने त्यांची शिंगे पकडली आणि एखाद्या प्रचंड हत्तीने शत्रुत्व करणाऱ्या लहान हत्तीचा तिरस्कार करावा त्याप्रमाणे त्याला दूर ढकलून दिले. त्या असुराचा अंगाला अतिशय घाम फुटला होता. तो फारच थकल्यासारखा दिसत होता. तरीही त्याने धाडस बांधले आणि तो पुन्हा उठून उभा राहिला. आता जोराजोराने फुटकार टाकीत धावत येऊन त्याने क्रोधाने श्रीकृष्णांवर आक्रमण केले. श्रीकृष्णांनी त्यावेळीही पहिल्याप्रमाणे त्यांची शिंगे पकडली आणि पिरगाळून मोडून टाकली आणि त्याला भूमीवर आपटले. तदोपरांत एखादा ओला कपडा पायाखाली तुडवावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्या असुराला लाथांचा मार द्यावयाला प्रारंभ केला. त्याच्या असह्य लत्ताप्रहाराने अरिष्टासुराने मलमूत्र विसर्जन केले आणि वेगाने पाय झाडीत तो भूमीवर लोळू लागला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागले आणि त्याचे डोळे बाहेर येऊन तो गतप्राण झाला. श्रीकृष्णांचा तो अद्भुत पराक्रम पाहून स्वर्गलोक निवासी देवतांनी आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्ण ते वृंदावनवासी जनांच्या अगोदरच जीव के प्राण होते आणि हा ऋषभाच्या रूपातील असुर मारल्यानंतर तर ते त्यांच्या नेत्रांचा उत्सवच बनले. भगवान श्रीकृष्णानंतर बलरामांसमवेत विजयानंदाने वृंदावन ग्रामात प्रविष्ट झाले. वृंदावनवासी स्त्रीपुरुषांनी त्या दोघांची मोठ्या हर्षोत्सवाने स्तुती केली. साहजिकच कोणी अद्भुत पराक्रम करतो तेव्हा त्याचे नातेवाईक, मित्र, बांधव यांना अत्यानंद होत असतो. या घटनेनंतर नारद मुनींनी श्रीकृष्णांचे रहस्य कंसाला विदित केले. सामान्यतः नारदांना देवदर्शन असे संबोधले जाते. याचा अर्थ असा की त्यांना केवळ देवी देवता किंवा देवी देवतांच्या स्तरावरील मनुष्यच पाहू शकतो. तथापि कंस हा अशा देवतांच्या स्तरावर नव्हता. तरी देखील नारदांनी त्याला भेट दिली आणि त्याला आपले दर्शन करू दिले. अर्थातच कंसाने तर श्रीकृष्णांना पाहिले तेव्हा नारदाविषयी काय बोलावे, परंतु एखाद्याने शुद्ध नेत्राने भगवंत किंवा त्यांच्या भक्ताचे दर्शन केल्याविना तो अशा दर्शनाचा वास्तविक लाभ प्राप्त करू शकत नाही. अर्थात कोणी शुद्ध भगवत भक्ताची संगत करतो तेव्हा त्याला अगोचर स्वरूपाचा काही लाभ मिळतोच. त्यालाच अज्ञात सुकृती म्हटले जाते. भगवत भक्तांच्या दर्शनाने मनुष्य परमार्थिक प्रगती करीत असतो. तथापि आपण कशी प्रगती करीत आहोत हे तो जाणू शकत नाही. सगळ्या गोष्टीची लवकरात लवकर इतिश्री करून टाकणे हे नारदाचे ध्येय होते. श्रीकृष्ण असुर संहारासाठी अवतीर्ण झाले होते आणि कंस तर त्यांच्यात प्रमुख होता. नारदांना सर्व गोष्टी शीघ्रतेने घडवून आणायच्या होत्या आणि म्हणून त्यांनी कंसाला सर्व खरी माहिती दिली. वसुदेवाच्या 8व्या पुत्राकडून तुझा वध होणार आहे. नारदांनी कंसाला सांगितले, तो 8वा पुत्र कृष्ण आहे. वसुदेवाने तुला फसविले आहे. आपले 8वे मूल एक कन्या असल्याचे दाखवून व तसे तुला विश्वासात घेऊन त्याने तुझी दिशाभूल केली आहे. वस्तुतः गोकुळात नंदपत्नी यशोदेला कन्या झाली होती आणि वसुदेव आपल्या मुलाच्या बदल्यात त्या कन्येला घेऊन आला होता. अशा रीतीने तुला फसविले गेले आहे. बलरामाप्रमाणे कृष्ण वसुदेवाचा पुत्र आहे. तुझ्या उग्र स्वभावाला भिवून वसुदेवाने त्याला तुझ्या दृष्टीतून दूर वृंदावनात लपून ठेवले आहे. नारदांनी कंसाला पुढे सांगितले, कृष्ण आणि बलराम हे अज्ञातपणे नंद महाराजांच्या संरक्षणाखाली राहिलेले आहे. तू वृंदावनातील वेगवेगळी बालके मारून टाकण्यासाठी जे तुझे असुर अनुचर तेथे पाठविले होते त्या सर्वांना कृष्णाने बलरामांनीच ठार केले आहे. नारद मुनींकडून हे गूढ समजताच कंसाने आपली धारदार तलवार उपसली आणि तो वसुदेवाला त्याच्या कपटीपणाश्री वध करण्यास सज्ज झाला. तेव्हा नारद मुनी त्याला समजावीत म्हणाले, तुझा मृत्यू वसुदेवाच्या हातून नाही तर मग त्याला ठार मारण्यासाठी तू इतका उतावीळ का होतोस? त्याऐवजी कृष्ण बलरामाचा मारण्याचा प्रयत्न करणे उत्तम आहे. तथापि
आपला क्रोध तृप्त करण्यासाठी कंसाने वसुदेवाला आणि देवकीला अटक करून बंदिवासात टाकले. कंस आता नवीन माहितीप्रमाणे योजना आखू लागला. त्याने केशी दैत्याला बोलावून घेतले आणि त्याला त्वरित वृंदावनात जाऊन कृष्ण बलरामांचा वध करण्याची आज्ञा दिली. वास्तविक पाहता कंसाने केशी दैत्याला वृंदावनात जाऊन कृष्ण बलरामांच्या हातून तत्काळ मुक्ती प्राप्त करण्याचीच आज्ञा दिली होती. तदनंतर कंसाने आपल्या कुशल हत्ती प्रशिक्षकांना तसेच चानूर, मुष्टिक, तोषल इत्यादी प्रसिद्ध मल्लांना बोलवून घेतल्याने त्यांना म्हणाला, प्रिय मित्र हो, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. वृंदावनात नंद महाराजांच्या घरी 2 बंधूंची जोडी आहे. एकाचे नाव कृष्ण आणि दुसऱ्याचे बलराम असे आहे. ते दोघेही वसुदेवांचे पुत्र आहे. तुम्ही हे जाणताच की माझा मृत्यू कृष्णाच्या हातून होणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तशी भविष्यवाणी आहे. आता तुम्हाला माझी एक विनंती आहे. तुम्ही कुस्तीचा आखाडा भरविण्याची व्यवस्था करा. देशाच्या सर्व भागातून लोक कुस्त्या पाहण्यासाठी येतील. मी त्या 2 मुलांना येथे आणण्याची व्यवस्था करतो आणि तुम्ही त्यांना आखाड्यात कुस्तीमध्ये जीवे मारावे. आजही उत्तर भारतात लोक अशा कुस्त्यांचे आखाडे पाहण्यात आनंद घेतात. श्रीमद भागवतातील प्रतिपादनावरून असे समजते की 5000 वर्षापूर्वी देखील कुस्त्यांचे खेळ लोकप्रिय होते. कंसाने असा कुस्त्यांचा आखाडा भरविण्याची आणि लोकांना तिथे बोलविण्याची संपूर्ण व्यवस्था केली. त्याने महूतांना मंत्रणा दिली. तो त्यांना म्हणाला, कुवल या पेड हत्तीला मात्र निश्चित घेऊन या. तसेच त्याला आखाड्याच्या प्रवेशद्वाराशीच असू द्या. कृष्ण बलरामांचे आगमन होताच त्याला पकडण्याचा प्रयत्न करा आणि हत्तीकडून जीवे मारा. कंसाने त्याच्या मित्रांना धनुर्यागाचा आरंभ करण्याची तसेच चतुर्दशी तिथीवर पशुयज्ञ करून भगवान शिवांच्या यज्ञविधी पूजेची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. चतुर्दशी तिथी एकादशीनंतर 3 दिवसांनी येते आणि ही तिथी विशेष करून शिवपूजेसाठी असते. काळभैरवी हे शिवाचे एक रूप आहे. असुर लोक शिवांच्या या काळभैरव रूपाची उपासना करतात आणि प्राण्यांना त्यांच्या समोरच ठार मारून त्याला अर्पण करतात. ही प्रथा वैद्यनाथ धामात सध्याही अस्तित्वात आहे. तेथे असुर काळभैरवाच्या मूर्तीला पशुबळी अर्पण करतात. कंस अशाच असुर वर्गातील होता. तो एक अनुभवी मुत्सद्दी होता आणि त्याने शीघ्रतेने आपल्या मित्रांसमक्ष श्रीकृष्ण बलरामांच्या वधाची योजना आखली. तदनंतर त्याने अक्रूराला पाचारण केले. अक्रूर हा श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांच्या कुळातील यदू कुळातील एक सभासद होता. अक्रूर कंसाकडे आला तेव्हा कंस मोठ्या शिष्टापणाने त्याच्याशी हस्तोंदोलन करीत म्हणाला, प्रिय अक्रूर, या भोज कुळात आणि यदू कुळात मला खरोखर तुझ्याहून श्रेष्ठ असा कोणी मित्र नाही. तू एक उदार व्यक्ती आहेस. एक मित्र या नात्याने मी तुझ्याकडे एक याचना करतो. मी खरोखरच इंद्र ज्याप्रमाणे विष्णूचा आश्रय घेतो तद्वत तुझा आश्रय घेत आहे. माझी तुला एक विनंती आहे की तू त्वरित वृंदावनात जावेस आणि कृष्ण बलराम नावाच्या 2 मुलांचा शोध घ्यावा. ते नंद महाराजांचे पुत्र आहेत. हा सुंदर रथ घे. हा रथ त्या मुलांसाठी सज्ज आहे. जा आणि त्यांना त्वरित मथुरेवरून घेऊन ये. ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे. आता त्या 2 मुलांचा वध करण्याची माझी योजना आहे. ते प्रवेशद्वाराजवळ येतील तेव्हा तिथे कुवलयापेड नावाचा बलवान हत्ती त्यांची वाट पाहत उभा असेल आणि शक्यतो तो त्यांना ठार करील. तथापि जर यदा कदाचित ते त्याच्या तडाख्यातून सुटलेच तर पुढे त्यांची मुष्टिक चानुरांसारख्या मल्लाशी गाठ आहे. ते त्यांची हत्या करतील. ही माझी योजना आहे. या 2 मुलांच्या वधानंतर मी ऋष्णी कुळाला आणि म्हणजे भोज कुळाला सहाय्य करणाऱ्या वसुदेवाला आणि नंदाला ठार करीन. मी माझा पिता उग्रसेन आणि देवक या दोघांचाही वध करीन, कारण ते वसुधा माझे शत्रू आहे. माझ्या मुत्सद्दी राजनीतीत ते कंटकासमान आहेत. अशा रीतीने मी माझ्या सर्व शत्रूंपासून निर्धास्त होईल. जरासंध तर माझे सासरेच आहे आणि विविध वानर माझा अत्यंत घनिष्ठ मित्र आहे. त्यांच्या साह्याने देवदेवतांना साथ देणाऱ्या जगातील सर्व राजांना ठार करणे फारच सुलभ होणार आहे. भविष्यात मला कोणताही विरोध नसेल. पुढे जगाचे निष्कंटक राज्य चालविणे मला सुखकर होईल. तुला हे माहीतच असेल की 100 नरकासूर आणि बाणासूर माझे जिवलग मित्र आहे आणि जेव्हा मी देवतांना सहाय्य करणाऱ्या राजांविरुद्ध युद्ध छेडीन तेव्हा ते सर्व जण मला विशेष सहकार्य करतील. खात्रीने मी माझ्या सर्वच शत्रूंना ठार मारून निश्चिंत होईल. तू आता वृंदावनात जा आणि 2 मुलांना मथुरेचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि कुस्त्यांच्या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करून घेऊन ये. कंसाची योजना ऐकल्यानंतर अक्रूर त्याला म्हणाला, महाराज, विघ्नांचा प्रतिकार करण्याची योजना तुमची अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु तुम्ही मनाचा समतोल राखायला हवा, कारण तुमच्या कृतीचा हेतू कदाचित सफल होईल अथवा सफल होणारही नाही. अंततः केवळ योजना आखणे मनुष्याच्या हातात आहे आणि त्या सफल करणे परमेश्वराच्या हातात आहे. आपण कदाचित मोठमोठ्या योजना बनवू, परंतु परमनियंत्यांच्या अनुमोदनाविना त्या विफल होतील. या भौतिक जगातील प्रत्येकजण हे जाणतो की अलौकिक शक्ती अंततः सर्व गोष्टींची व्यवस्था लावणारी आहे. कोणी आपल्याला सुपीक मेंदूने मोठमोठ्या योजना आखू शकतो, परंतु त्याने ते जाणून घ्यायला हवे की त्याला त्या कृतीच्या फळांना सुखदुःखांना बाध्य व्हावे लागेल. तथापि मला तुमच्या योजनेविरुद्ध काही म्हणावायचे नाही. एक मित्र या नात्याने तुमच्या इच्छेप्रमाणे मी तुमच्या आज्ञेचे पालन करून कृष्ण बलरामांना इथे घेऊन येतो. याप्रमाणे कंसाने आपल्या मित्रांना विविध प्रकारे आदेश दिले आणि तो निघून गेला. क्रूरही आपल्या घरी परतला. अशा रीतीने कृष्ण पूर्णपुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील कंसाचा अक्रूराला गोकुळात जाण्याचा आदेश नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.